च्या बातमीकडे ईव्हीएम मतमोजणीवर ठाकरे गटाच्या उमेदवारांनी संशय घेतलाय। औरंगाबाद पश्चिम आणि औरंगाबाद मध्यचे उमेदवार राजू शिंदे आणि बाळासाहेब थोरात हे फेर मतमोजणीसाठी जिल्हाधिकारी संभाजीनगर यांच्याकडे अर्ज करणार आहेत। नियमानुसार 5% ईव्हीएमची फेर मतमोजणी होऊ शकते आणि त्यासाठीच शुल्क भरावा लागतो। ही सगळी प्रक्रिया पार पडून फेर मतमोजणीची मागणी करणार असल्याचं या उमेदवारांचं म्हणणं आहे। मातोश्रीवर मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी याबाबत सूचना दिल्याचं उमेदवारांनी सांगितलेलं आहे। काल उद्धव साहेबांची बैठक झाली मातोश्रीवरती आणि असं ठरलं की सर्व ईव्हीपॅडचे 5% तरी कमी आपण काउंटिंग केली पाहिजे। तर प्रत्येक जणांनी सांगितलं 2-2, 5-5 ठिकाणचे आम्ही ईव्हीपॅडच्या मोजणीसाठी अर्ज करणार आहे। मी पण माझ्या मतदारसंघातील किमान एक 8-10 बूथची मी वीव्हीपॅडची मागणी करतोय, अर्ज देतोय आणि एक 5-10 वीव्हीपॅड मोजण्याचं आम्ही ठरलेलं आहे। तुम्हाला संशय वाटतोय काही असेल म्हणून? 100%, 1000% संशय आहे, कारण की बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे आणि जेवढे काल उमेदवार आले होते जे आता पराभूत झालेले ते सर्वांचं हेच म्हणणं होतं की आम्ही ज्या गावामध्ये आम्ही सर्वात पुढे होतो त्या गावात आम्ही पाठीमाग राहिलो कसं काय, आणि ज्या ठिकाणी त्यांना मतदान होणारच नव्हतं त्या ठिकाणी त्यांना आमच्यापेक्षाही जास्त मतदान दिसतं आहे। याचा अर्थ गावकरीसुद्धा शॉकमध्ये आहे की बाबा असं होतं आहे कसं म्हणून। तर अशा बऱ्याच ठिकाणी त्यांनी सेटिंग केलेली आहे आणि हे 100% खरं आहे की महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी असं झालेलं आहे। तुम्ही अर्ज करणार? नाही, अर्ज तर करणार आहेत, परंतु काल ज्या मातोश्रीवर उद्धव साहेबांच्या नेतृत्वात जी बैठक झाली त्याच्यामध्ये जेवढेही पराभूत उमेदवार होते सगळे आलेले होते। त्यांच्या सगळ्यांचा सूर एकच होता की काहीतरी गडबड आहे, परंतु याचा प्रूफ काही नाही आहे। या प्रूफच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण आता कामाला लागलेलो आहे। आता ज्या बूथवर आम्हाला ज्या लोक म्हणताय की आम्ही या बूथवर आम्ही तुम्हाला मतदान केलं परंतु त्या ठिकाणी आम्हाला कमी मतदान आहे, अशा बूथवरच्या जनतेचा आम्ही एक ॲफिड्यूट घेणार आहोत आणि त्या ॲफिड्यूट आता सगळ्यांच्या जनतेसमोर आणणार आहोत आणि एक जमलंच तर जन आंदोलन याच्यातून उभं करण्याची आमची तयारी आहे।